जय जय रघुवीर समर्थ। गजेंद्र महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावता है। उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 118 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला या भगवंताला अत्यंत प्रिय असणाऱ्या अशा भक्तांची चरित्र सांगत आहेत। या सर्व चरित्रांमध्ये एक समानता आहे। भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा भगवंत कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता त्या भक्ताच्या संकटामध्ये धावून येतो, त्याचं रक्षण करतो। कदाचित आपण या अशा भक्तांची चरित्र वाचत असताना, ऐकत असताना आपल्या मनामध्ये एक स्वाभाविक प्रश्न येऊ शकेल की अरे, आम्ही देखील भगवंताची भक्ती करतो, मग आमच्यावरती येणाऱ्या संकटांमध्ये भगवंत हा आम्हाला खरंच हात देतो का? तो खरंच आमचं रक्षण करतो का? सज्जनो, या प्रश्नाला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या हृदयामध्ये विचार करून स्वतःचं समाधान करून घेऊ शकता। पहिली गोष्ट, तुम्ही करत असलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही। जरी ती भक्ती कदाचित तुमची तेवढ्या उत्कटतेने होत नसेल, तेवढ्या अनन्यतेने होत नसेल, तरी भगवंताचं घेतलेलं नाम, भगवंताची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही। पहिली गोष्ट, जे संकट तुमच्यावरती येणार होतं, त्या संकटाची तुम्हाला खबरबात होण्याच्या आधीच ते संकट तुमच्यापासून दूर निघून जातं। आपल्याकडे नाही का हवामान खातं बऱ्याचदा सांगतं की समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालंय आणि ते इतक्या वाजता या बेटावरती, या भूलोकावरती येऊन धडकणार आहे, लोकांनी काळजी घ्या। पण ती वेळ टळून जाते, तरी देखील चक्रीवादळ येत नाही आणि मग नंतर हवामान खातं सांगतं की ते चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आणि ते दुसऱ्या दिशेला निघून गेलं किंवा ते विरून गेलं। हे जसं होतं ना, म्हणजे अंदाज असूनही ते चक्रीवादळाचं संकट जसं येत नाही, तसं सज्जनो आमच्या जीवनामध्ये देखील अनेक संकटांची चक्रीवादळं घोंगावत असतात। पण बऱ्याचदा भगवंताची कृपा ही या चक्रीवादळांचा निराश करून टाकते, त्यांची दिशाच बदलून टाकते। ते संकट तुमच्या आयुष्यामध्ये येऊच देत नाही आणि याची आम्हाला कल्पनाच नसते। आम्हाला वाटतं अरे वा, आपलं आयुष्य तर छान आनंदमय चाललंय। दुसरी, या भगवंताची तुमच्यावरती कृपा कसं कार्य करते, तर संकटही येतं, प्रसंगही येतो, पण त्या प्रसंगाची इंटेन्सिटी, त्याची दाहकता भगवंत काढून घेतो। म्हणजे तुमच्यावरती कुठलं तरी फार मोठं गंडांतर येणार होतं, पण ते अगदी थोडक्यावरती निभावून जातं। ही देखील भगवंताची फार मोठी कृपाच आहे, आपल्या केलेल्या भक्तीच्या आधाराने केलेल्या रक्षणाची। आणि तिसरा टप्पा असतो की जिथं संकटही मोठं आहे, आघातही मोठा आहे, त्याची दाहकता देखील मोठी आहे, पण या सगळ्या दाहकतेमध्ये देखील भगवंत आपल्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये समाधान त्याचं अबाधित ठेवतं। जसं बालीला बाण मारलाय रामाने आणि जेव्हा राम समोर येतो बालीच्या, त्यावेळेला बाली अनंत वेदनांमध्ये, यातनांमध्ये आहे
आणि त्यावेळेला बाली एकच प्रश्न विचारतो की मैं बैरी सुग्रीव पियारा, हा सुग्रीव तुला प्रेमी आहे आणि मी मात्र तुझा वैरी आहे, असं का रे रामा? मी आता या मृत्यू समयी देखील पापीहूनच मरणार का? यावरती रामराया बालीला ऑफर देतो की बाली तू स्थिर राहा, मी तुला पुनर्जन्म देतो. यावरती बाली म्हणतो नाही, हा आघात, या वेदना, हे सगळं तू समोर असताना याच्या समोर त्याची काय किंमत आहे? आणि बाली आपला प्राण भगवंताच्या समोर अशा पद्धतीने सोडतो. तुलसीदास लिहितात की हत्तीच्या गळ्यामध्ये जर फुलाची माळ घातली तर ती माळ गळून पडलेली हत्तीला कळत देखील नाही. त्याप्रमाणे बालीच्या देहातून प्राण निघून गेला. सज्जनो, त्यामुळे संकट आहे, आघात आहे, पण भगवंताची कृपा अशी आहे की त्या आघाताचं दुःख नाहीये, समाधान आहे, आनंद आहे, मृत्यू देखील उत्सव झालेला आहे. हे सगळं घडू शकतं आपल्या भक्तीने. त्यामुळे भगवंत भक्ताच्या जीवनातून संकट येऊच देत नाही. आली तर त्याचा आघात कमी करून टाकतो आणि जरी त्याची दाहकता तेवढीच राहिली तरी ती दाहकता सहन करत असताना भगवंत आपल्या भक्ताचं समाधान हे कधीच भंगू देत नाही. आणि जो अनन्य भावाने अति उत्कटतेने भगवंताची उपासना करतो, भक्ती करतो, त्याचं वैभव तर काय सांगावं. आणि तेच आजच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात, गजेंद्रू महा संकटी वास पाहे. गजेंद्र हा या स्वर्गामधला अतिबलाढ्य, अतिशक्तिमान असा हत्ती, तो आपल्या हत्तीणींच्या समवेत, आपल्या नारींच्या समवेत जलक्रीडा करतोय, आनंद घेतोय. अशा आनंदामध्ये हे पाण्यामध्ये आणखीन आत चाललेत आणि एका टप्प्यावरती या पाण्यामध्ये असलेली एक मगर या गजेंद्राचा पाय घट्ट धरते आणि ती त्याला पाण्यामध्ये ओढू लागते. गजेंद्राला सुरुवातीला तर वाटतं की आपण या मगरीचा सहज निपात करू, परंतु मगर अतिशय ताकदवान असते, सामर्थ्यवान असते आणि त्या हत्ती रूपी गजेंद्राला देखील आत ओढू लागते. गजेंद्र काकुळतीने आपल्या राण्यांकडे पाहतो. राण्या देखील आक्रोश करतायत, पण जी गजेंद्राची शक्ती या मगरीला रोखू शकत नाहीये, इथं या राण्यांची शक्ती कशी बरं या मगरीला रोखू शकेल? गजेंद्र काय करावं या विचारात करतोय. एका बाजूला तो मोह आहे, त्या आपल्या हत्तीणींच्या पासून वियोग होण्याची वेळ जवळ आल्याचं स्पष्टपणे गजेंद्राला दिसू लागतं. त्याला लक्षात येतं की आता आपला मृत्यू आपल्या समोर आलेला आहे. हे पाणी आपल्या नाकातोंडात जाणार, ही मगर आपले लचके तोडणार आणि आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि मग अशा वेळेला त्या गजेंद्राचं सत्कर्म त्याच्या उपयोगाला येतं आणि त्या सत्कर्मामुळे त्याला आठव होतो आपल्या भगवंताचा. त्या भगवंताची तो अनन्य भावाने प्रार्थना करू लागतो. त्या सरोवरामधले एक कमल पुष्प आपल्या सोंडेमध्ये घेऊन भगवंताचा धावा करू लागतो. भगवंता धाव धाव, भगवंता धाव. आणि भगवंत या गजेंद्राच्या आकांताला ऐकून वैकुंठामध्ये स्थिर राहू शकत नाही आणि तो थेट विमानाने त्या सरोवराच्या जवळ येतो. समर्थ लिहितात, गजेंद्रू महा संकटी वास पाहे. असा हा गजेंद्र संकटामध्ये भगवंताची आस लावून बसलाय आणि भगवंत आला आणि या भगवंताने काय केलं? त्वरे घालतो, या भगवंताने उडी घालती जाहला जीवद्वानी. तो त्वरेने धावत आला आणि ते विमान उतरण्याची देखील वाट बघितली नाही. भगवंताने उडी घातलीये आणि त्याने गजेंद्राला जीवदान दिलं. गजेंद्राला त्याने या मगरीच्या असलेल्या पाशातून सोडवलं आणि मग गजेंद्राने स्तुती केली भगवंताची. अतिशय सुंदर स्तुती आहे ती. आणि अशा या गजेंद्राने आपल्या राण्यांच्या बरोबर पुनश्च एकदा आपला संसार थाटला, आनंदाने तो जगू लागला. अशी ही अतिशय सुंदर कथा श्रीमद भागवतामध्ये येते. आणि त्यामुळं इथं आपल्याला समर्थ म्हणतात की गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्रीहरी धावत आहे, उडी घातली जाहला जीवदानी, उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आपण म्हणाल अरे वा, छान गोष्ट आहे गजेंद्राची, पण कधी आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला की हा गजेंद्र आहे तरी कोण? हा गजेंद्र दुसरा तिसरा कोणी नसून आम्ही प्रत्येक जीव आहोत. बघा,
आम्हाला प्रत्येकाला आमच्या सामर्थ्यावरती विश्वास आहे. आमच्याकडे असलेला पैसा, आमचे नातेवाईक, आमचा मित्रपरिवार, आमचे स्त्री, आमचे पुत्र, या सगळ्यांच्या आधाराने आम्ही या भवसागरामध्ये खरं तर जलक्रीडाच करत आहोत. हा भवसागर काही जलक्रीडेचा प्रांत आहे का? या जलक्रीडेमध्ये काय काय आहे? आमच्या समर्थांनी वैराग्य निरूपणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. संसार म्हणजे महापूर, माझी जलचरे अपार, विंचू घालती विखार. या भवसागरामध्ये अनेक प्रकारची जलचर आहेत आणि ही जलचर संधीची वाट बघत असतात. कधी तुमचा पाय धरता येईल, कधी तुम्हाला ओढता येईल. आणि बघा, आपल्यापैकी अनेकांना कदाचित ही कथा ऐकल्यानंतर आयुष्यामध्ये आपण गजेंद्र आहोत याची कल्पना येणार नाही. पण आम्ही देखील त्या गजेंद्रासारखी स्वर्ग सुख भोगत असतो. आपल्या पत्नी बरोबर, आपल्या मुलाबाळांबरोबर, आपल्या पैशाबरोबर ही आमची क्रीडा चालू असते निरंतर. आणि अशा क्रीडेला कधीतरी अचानक पूर्णविराम येतो, जेव्हा प्रारब्धाने एखादा जोरदार आघात आमच्यावरती होतो. मग त्या आघाताचं स्वरूप एखादं आर्थिक असू शकेल, शारीरिक असू शकेल, मानसिक असू शकेल, आणखीन कुठल्या तरी प्रकारचा तुम्हाला विलक्षण त्रास होत असेल. या सगळ्या त्रासामधून तुम्ही जगाकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसाल की अरे मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा. कारण तुम्हाला या काळ नामक मगरीने आता धरलेलं आहे. हा काळ तुम्हाला खेचतोय, हा काळ तुम्हाला खातोय, तुम्हाला ओढतोय. आणि त्यावेळेला तुम्ही मोहाने ग्रस्त होता, जी आमच्यापैकी बहुतांश लोकांची अवस्था मृत्यूसमयी असते. जेव्हा हा काळ आम्हाला असा खाली खाली खेचत असतो, तेव्हा मात्र आम्ही दैन्यवाणे होऊन मोहाने, अरे आपल्याला आता हे घर सोडावं लागणार, आपली पत्नी सोडावी लागणार, आपली मुलं सोडावी लागणार, आपला हा सगळा भोग सोडावा लागणार. सज्जनो, हे बंधनच आमच्या जीवनामध्ये पुढच्या जन्माची दिशा ठेवत असतं बघा. मग अशा या अंतसमयी जेव्हा आमचा काळ अगदी समीप आलाय, आता दिसतोय, त्यावेळेला मनुष्याने जर आयुष्यभर अभ्यास केला असेल ना, तरच त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येऊ शकतं. बरं, एक लक्षात घ्या, आपली जशी जीवन जगण्याची शैली असते ना, तसाच आपला अंतकाळ असतो. श्री महाराज म्हणायचे, जर पोटभर काकडी खाल्ली तर ढेकर काकडीचाच येतो. त्याप्रमाणे आयुष्यभर या संसाराची सुख, हा भोग यांना सत्य जो मानतो, त्याला या अंतसमयी देखील त्याचीच आठवण होणार, त्याची स्मृती राहणार. आणि या सगळ्या स्मृती तिथं उपलब्ध असूनही तुम्हाला तुमचा प्राण जाताना यापैकी कोणीच सहाय्यभूत होऊ शकत नाही, कोणीच. बघा, काही काळापूर्वी कोरोना येऊन गेला, तेव्हा अनेक श्रीमंत लोक कदाचित त्यांच्या बँक खात्यांमध्ये लक्षावधी रुपये पडले असतील, पण जेव्हा ICU मध्ये श्वासाशिवाय ते तडफडत होते, तेव्हा कोण आलं त्यांच्या उपयोगाला? ना त्यांचा पैसा आला, ना त्या कोरोनाच्या वॉर्डमध्ये त्यांच्या घरदाराला प्रवेश होता. मला सांगा, ही गजेंद्राची अवस्था नाही तर काय? आणि अशा माणसाला जेव्हा तो मृत्यू असा समोर दिसत असतो, त्यावेळेला भगवंताचं नाम देखील त्याच्या मुखामध्ये येत नाही. सज्जनो, यासाठी आपण या जलक्रीडा करत असताना भगवंताचं स्मरण ठेवावं, निरंतर त्याचं नाम घ्यावं, जेणेकरून जेव्हा देहाला अशा पद्धतीने अत्यंत गलित गात्र अवस्था येईल, त्यावेळेला आपण आपल्या सर्व शक्तीनिशी त्या भगवंताचा धावा करू शकू, त्याला हाक मारू शकू. तो भगवंत अशा मृत्यूच्या समयी कदाचित तुकाराम महाराजांप्रमाणे आम्हाला देखील गरुड वाहन पाठवेल. जर आमची ती वेळच असेल तर त्या गरुड वाहनामधून तो आम्हाला वैकुंठाला नेईल. जर आमची वेळ आलेली नसेल, या भगवंताच्या भक्तीसाठी आमचं अजूनही आयुष्य उरलं असेल, तर भगवंत त्या विमानामधून येऊन त्या संकटामधून आमची सुटका करेल, आम्हाला त्याचं प्रत्यक्ष असण्याची अनुभूती देईल. आणि होतं असं. श्री महाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या. तुमच्या संसारामध्ये मी कसा आहे हे शोधायचा प्रयत्न करू नका. तुमच्या संसारामध्ये एखाद्या अडचणीमध्ये मी व्यक्तीच्या रूपाने येईन, वस्तूच्या रूपाने येईन, समाचाराच्या रूपाने येईन, मी कसाही येईन, पण तुमच्या त्या अडचणीमध्ये तुमचं समाधान या रूपाने मी येईन. आणि तेच माझी खूण आहे, तेच माझं अस्तित्व आहे.
सज्जनो, भगवंताच्या नामाची ही भक्ती, ही अनन्यताच तुम्हाला या जलक्रीडेमध्ये रममाण असताना जेव्हा हा काळ अचानक झडप घालेल त्यावेळेला तीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामधून सोडवू शकते. अन्यथा तुम्ही मिळवलेलं कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अशा प्रसंगी उपयोगाला येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे जीवनाची. पण एवढं सगळं करूनही कळूनही आम्ही मात्र काही केल्या या गजेंद्राप्रमाणे आकांताने आर्ततेने भगवत भक्ती करायला तयार होत नाही. कारण आम्ही या राण्यांमध्येच रमलेलो आहोत. आम्ही या पैशारूपी राण्यांमध्ये रमलेलो आहोत, या लौकिक रूपी राण्यांमध्ये रमलेलो आहोत. आम्हाला हे कळत नाहीये की या जलक्रीडेमध्ये या कशा काळरूपी मगरी दबा धरून बसलेल्या आहेत. न जाणे त्या कधी झडप मारतील आणि त्या अकस्मात झालेल्या आघाताने आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येईलच का नाही याची खात्री तुम्हाला देता येणार नाही. त्यासाठी अभ्यास हवा, त्यासाठी गुरुकृपा हवी. आणि श्री महाराज आम्हाला त्यामुळे आश्वस्त करतात की तुम्ही आयुष्यभर नामस्मरण करा. जेव्हा अशी बेशुद्ध स्थिती येईल, जेव्हा तुम्ही तुमचे सगळे होश उडवून बसाल, मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमचा अंतकाळ मी साधेन, मी साधेन, मी साधेन. सज्जनो, हा श्रीहरी सद्गुरूच्या रूपाने देखील आपल्या आयुष्यामध्ये येतो. अहो, ते नाम जे तुम्ही आर्ततेने घेताना त्या नामामध्येच तो रममाण असतो, त्या नामामध्येच त्याचं रूप सामावलेलं असतं. असं नाम आपल्या मुखी अंतकाळी आलं की ते नामच आमच्या सद्गतीचं कारण ठरतं. ते नामच आमच्या जीवनामध्ये त्या संकटातून आमची सुटका करतं. ते नामच आम्हाला या जलक्रीडेमध्ये बेसावध असताना झालेल्या या हल्ल्यामध्ये देखील आमचं समाधान अबाधित ठेवतं. सज्जनो, जे या गजेंद्राला कळालं ते मनुष्याला कळत नाही. त्या गजेंद्राच्याकडे कदाचित विचार नव्हता, विवेक नव्हता, पण त्याला एवढं माहिती होतं की अशा समयी केवळ जर कोणी धावून येत असेल तर तो श्रीहरी धावून येतो. मला असं वाटतं की आम्हा मनुष्यांना संतांनी एवढं सांगूनही आम्हाला ते सूत्र काही केल्या कळत नाही. आम्ही जगाकडे आस लावून बसतो. इथं गजेंद्रासाठी समर्थांनी किती सुंदर शब्द वापरलाय. गजेंद्रू महासंकटी वास पाहे. ती सगळी वासना संपते आणि तो केवळ आस राहते या श्रीहरीची, कारण आता तोच वाचवणारा आहे. सज्जनो, मला असं वाटतं की आपल्या लौकिक जीवनामध्ये देखील जर आपण असे या श्रीहरीच्या भरोशावरती जीवन जगू शकलो ना, तर तो गजेंद्र तोच आमचं जीवन होतो. तो श्रीहरी आम्हाला या सगळ्या भवसागरामध्ये असलेल्या संकटांमधून वाचवतो. म्हणून समर्थ आम्हाला सगळ्यांना आर्जव करतात, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव अर्थात भगवंत या भक्ताच्या अभिमानाला कधीही तुटू देत नाही, कधी तो मोडू देत नाही की मी या भक्तांचा कैवार घेतलाय, मी त्यांचा पाठराखण करणारा आहे. आणि अशा या संकटांमध्ये तो भगवंत आम्हाला वाचवतो, सांभाळतो. त्यामुळं आपण अनन्य भावनेने जगाच्या सगळ्या अशा अपेक्षांना सोडून सज्जनो एकच गोष्ट करावी, त्या भगवंताच्या नामाची कास धरावी, अति उत्कटतेने धरावी, विश्वासाने धरावी. ते नामच आम्हाला या भवसागरामधून पार नेतं. अशा रीतीने समर्थांनी आम्हाला आज या चौथ्या सद्भक्ताचं चरित्र सांगितलं. पहिल्यांदा आपण राजा अंबरीश बघितला, मग दुर्वास ऋषींच्या बरोबर झालेला त्याचा तो प्रसंग, मग उपमन्यू नावाचा भक्त, तिसऱ्या रूपामध्ये ध्रुव बाळाचं चरित्र, आणि आज या गजेंद्राचं चरित्र समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता या भगवंताच्या प्रिय भक्ताचं पुढील चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये अभ्यासूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.